ओ ग नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल वरती. इकडं माहेरी आल्यापासून दिवस कसा जातो ते काही समजतच नाही. दिवसभरात आमचं सारखं मामाकडे यायचं, मम्मीकडे जायचं हे चालूच असतं. आता सकाळीच मी आणि आजी मम्मीकडे गेलेलो होतो आणि नंतर आता संध्याकाळी पोती ऐकायची म्हणून इकडे आलो. कितीही काम असलं तर ते सर्वांनी मिळून केलं तर त्या कामाचं काहीच वाटत नाही. तर जनावरांचं संध्याकाळचं जे काही काम आहे ते मामी करायला गेलेत आणि पूजेची मांडणी इथं दिव्या करते. आता तिलाच मी इथं मदत करू लागायला लागली. विकतच्या वातीपेक्षा घरच्या कापसाची जी वात आहे ती जास्त वेळ टिकते, पण आता काय हल्ली इकडे कापूसच नाहीये त्यामुळे विकतच्या वाती आणण्याशिवाय काही ऑप्शन नाही. त्यालाच थोडं असं वळून घेतलं आणि वाती लावल्या. हे मुलींना काय आता जमत नव्हतं. म्हटलं चला आता आपण तिथे वाती लावून घेऊ. तिकडे बघ कशी खेळतात आजी पण तू. हाय. आता इथं पूजेची मांडणी करताना मुलांची मध्ये मध्ये लुडबुड चालू होती, म्हणून आजीला म्हटलं तू याला कट्ट्यावर घेऊन बस. म्हणून आजी लसूण युनिफॉर्म सोलत तिथं उन्हाळ्याचा मुलांना घेऊन घरापासून बसली बनियान होती. पॅन्ट. होय रे आधी तिथली फुलं आणू दे काय ह्याच्यावर ठेवायला ग. कशाला लागते ती जास्वंद ग. किती आले जास्वंदाला फुलं बघ की जानवी. बाजार आमटीचा बेत आहे आज. डाळ शिजत घातलेली आहे आता त्याला थांब थोडं. काय काय देऊ. बाहेर इथं छोटीशी रांगोळी काढली आणि मी बाहेर रांगोळी काढते तोपर्यंत आजीने इथं दिवाबत्ती वगैरे करून घेतली होती. डाळ शिजलेली होती, फक्त आता इथं फोडणी टाकायची होती आणि सगळं बारीक वाटण करून ठेवलेलं होतं. लसूण ठेचून घ्यावा म्हटलं म्हणून इथं ग्लास मध्येच घेतला. आता म्हटलं एवढ्यासाठी कुठे मिक्सरचं भांडं वगैरे करायचं, म्हणून इथं ग्लास मध्ये तिथं लसूण ठेचून घेतलं. पोथी संपल्यानंतर सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. त्यानंतर मी काही शूट घेतलंच नाही, लाईट गेलेली होती. सगळेजण आम्ही रात्री स्लॅपवर इथं झोपलेलो होतो. रात्री इथं स्लॅपवर आदेशला घेऊन झोपलेली होती, त्यामुळे मला काय अशी बिनधास्त झोप लागलीच नाही. वाटायचं उठला तर काय करायचं, उठून कुठे केलं तर मला झोप लागली तर, अशी सारखी मनात भीती होती आणि रात्रभर काही मला झोप लागलीच नाही. घराच्या चारी बाजूला बघेल तिकडं जिकडं नजर जाईल तिकडं द्राक्ष बाग आहे, त्यामुळे सगळीकडे हिरवळ अशी दिसते आणि साईडला इथं नारळाची झाडं वगैरे पण आहेत, त्यामुळे खूप छान वाटतं. आदेश उठला का आदेशला इथं मी खाली घेऊन आले तर इथं मामींचा स्वयंपाक चालू होता. तर नाश्ता वगैरे इथं जास्त काही बनत नाही, डायरेक्ट स्वयंपाकच करतो आणि जेवणच करते सगळ्यांना. सकाळी जेवण करायची सवय, कारण शेतात वगैरे जाते. काय म्हणले. सकाळचा टाइम असतो, सगळ्यांनी मिळून करायचं असतं. येते ना परतोंडकड तुझ्या आवर मग चल. सगळ्यांचं बघायचं असतं. चला आता इथं आंघोळ वगैरे झाली. रात्री पोती वाचायला आलेली होती, म्हणजे रात्री आधी आदेश रडत असल्यामुळे जास्त काही शूट घ्यायचं झालंच नाही. मी आता मम्मीकडे चालले. मामीचं काम झालं इथं. एवढे भांडे घासून घेतले ते मामीने. सकाळचे 9 वाजलेत आणि मामींचं इथं सगळं काम झालेलं आहे. या वयात सुद्धा मामी किती सुंदर दिसते बघ. आदेश तुझं काय चाललंय रे आंबा. आदेशचं काय चाललंय इकडं. चला आधी चला हाय हाय कर सगळ्यांना. मी, आजी आणि आदेश आम्ही 3 जण आता मम्मीकडे निघालो. मामाचं आणि मम्मीचं घर 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. आता आम्ही मम्मीकडे इथं आलो आणि याला घेऊन पायऱ्या चढत होते आदेशला घेऊन, म्हणून म्हटलं सोड त्याला, जातोय तो चालत. आणि कालपासून तिचं आजीचं चाललेलं होतं की मला अन्वीकडे जायचंय, अन्वीला भेटायचंय. अन्वी म्हणजे माझ्या भावाची मुलगी.
अन्वीला सर्दी झाली होती त्यामुळे आजीचं सारखं चाललं होतं मला अन्वीला बघायला जायचंय म्हणून. म्हटलं चल आता मी निघाले, तू माझ्यासोबत चल. आणि अन्वी सुद्धा तिच्याजवळ खूप छान राहते. मामाची मुलं सुद्धा आईपेक्षा आजीकडेच जास्त असायची. लहानपणापासून त्यांना आजीचा खूप लळा होता आणि कितीही रडणारी मुलं असेल तर तिच्याजवळ शांतच बसते. अन्वीला अजून 1 वर्ष व्हायचंय तरी सुद्धा ती लवकर चालायला शिकली ना. आधी इकडे पलीकडे गेलेला होता म्हणून त्याच्या माग चालली होती. इथं दोन्ही परतोंडांना घेऊन आजी यांना खेळवत बसलेली होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.